ओके ओके चला मित्रांनो, नमस्कार. या छत्रपती सिरीज मध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, या ठिकाणी आपण छत्रपती सिरीज अंतर्गत कट टू कट टोटल एसएससी चे प्रश्न या ठिकाणी आपण सॉल्व करत आहे आणि ते सुद्धा एक हटके आणि नाविन्य अशा पद्धतीने युनिक रित्या. ओके चला मग मित्रांनो, आज आपण या छत्रपती सिरीज अंतर्गत या छत्रपती सिरीज मध्ये 23/1/2023 या दिवशी शिफ्ट नंबर 4 मध्ये आलेले टोटल या ठिकाणी प्रश्न बघूयात आपण. ओके चला मग मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सर तर बोलले टोटल प्रश्न बघूयात, नेमकं कोणते, मॅथ की रिजनिंग? तर मित्रांनो बघूयात आपण या ठिकाणी मॅथ आहे की रिजनिंग. चला मग मित्रांनो, आपण बघणार या ठिकाणी बघा मॅथचे प्रश्न आहे आज. ओके, मॅथमॅटिक्स चे या ठिकाणी टोटल प्रश्न आपण बघूयात. मॅथमॅटिक्स एसएससी जीडी 23/1/2023 शिफ्ट नंबर 4 अंतर्गत विचारण्यात आलेले टोटल कट टू कट या ठिकाणी प्रश्न आपण बघूयात. ओके चला मग सुरुवातीला या ठिकाणी प्रश्न नंबर 1 तुमच्या समोर आहे. बघा काय म्हणतो या ठिकाणी प्रश्न, समजून घ्या. 4 गायों को 30 मीटर लंबाई और 20 मीटर चौड़ाई के आयताकार खेत के 4 कोनों, प्रत्येक कोने पर एक गाय बांधा गया है. रस्सी की लंबाई 7 मीटर है. खेत का ऐसा कितना क्षेत्र है जहां गाय चर नहीं सकती है. बघा मित्रांनो, या ठिकाणी एक उदाहरण मी तुम्हाला देणार की आपण सर्व शेतकऱ्यांचे मुलं आहे किंवा शेतीशी काहीतरी आपलं व्यवसाय काहीतरी निगडीत आहे. बघा मित्रांनो, आपल्या घरी काही गायी असतात, म्हशी असतात किंवा बैल असतात. त्यांना मित्रांनो एक लोखंडी सळी असते, त्याला जमिनीमध्ये आपण रोपण करत असतो आणि त्यांना खुंटा म्हणतो आपण ग्रामीण भागामध्ये. तर त्याला मित्रांनो गाय किंवा बैल आपण बांधत असतो. म्हणजेच काय, एक दोर इथपर्यंत असेल तर तो गाय किंवा बैल असेल ना, तो मित्रांनो इथपर्यंत अशा पद्धतीने फिरू शकतो. बरोबर. म्हणजे मित्रांनो जे खुंटा असेल या ठिकाणी त्याला काय म्हणतो आपण, ते वर्तुळ केंद्र आहे. आणि हे जे दोर असते मित्रांनो, दोर वगैरे जे काही असेल ते त्याला आपण मित्रांनो त्रिज्या म्हणूयात. त्रिज्या. क्लिअर? म्हणजेच काय, वर्तुळ केंद्र याला टच किंवा स्पर्श करून या ठिकाणी वर्तुळाला स्पर्श करतो, त्याला काय मित्रांनो आपण त्रिज्या म्हणतोय. मग मित्रांनो बघा त्याच पद्धतीने या ठिकाणी खेत आहे. कोणता खेत आहे? तर आयताकार खेत आहे. ते काय म्हणतात, चारों ओर 7 मीटर. 7 मीटर रस्सी की लंबाई 7 मीटर. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी एक रस्सी आहे 7 मीटर, इथं सुद्धा असेल 7 मीटर, इथं सुद्धा 7 मीटर आणि इथं सुद्धा 7 मीटर. मग मला एक सांगा मित्रांनो, मी या ठिकाणी काही गायींना बांधून देतोय. मग मला एक सांगा, या गायी किती क्षेत्रफळामध्ये चारा खाऊ शकतात? मग तुम्ही म्हणणार सर इथपर्यंत एक टोटल चारा ही गाय खाऊन टाकेल, ही जी गाय आहे हा चारा खाऊन टाकेल, ही गाय हा आणि हे गाय हे चारा खाऊन टाकेल. बरोबर इथपर्यंत. म्हणजेच काय, या ठिकाणी गाय अशा पद्धतीने आपल्या या ठिकाणी ज्या 7 मीटर दोरच्या साह्याने टोटल ठिकाणी फिरू शकते. क्लिअर इथपर्यंत? मग ठीक आहे, बाहेरचे क्षेत्र या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी महत्व नाही, कारण की का, जहा गाय चर नाही सकती, म्हणजे मित्रांनो हा क्षेत्रफळ काढायचा आपल्याला की बाबा 7 मीटर या दोरने गायींना बांधलेला आहे. ती गायी फक्त इथपर्यंतच असेल, इथं येणार नाही, इथं नाही येणार. म्हणजे हा क्षेत्र किती असेल? मग मित्रांनो आयताचे या ठिकाणी क्षेत्रफळ काढतो आपण. लंबाई गुणिला चौडाई म्हणजे 30 मीटर आणि लंबाई 30 मीटर आणि चौडाई किती मित्रांनो 20 मीटर. 30 गुणिला 20 तर मित्रांनो किती या ठिकाणी क्षेत्रफळ 600 मीटर स्क्वेअर. मग पुढे बघूयात मित्रांनो आपण. आता गायी समजा अशा पद्धतीने बांधली गेलेली आहे, अशा पद्धतीने फिरेल, म्हणजे एक वर्तुळ आहे. वर्तुळाचे क्षेत्रफळ काढावे लागेल. मग वर्तुळाचे क्षेत्रफळ असतो पाई आर स्क्वेअर 22/7 गुणा 7 म्हणजे मित्रांनो आर म्हणजे रेडियस, त्रिज्या किती 7 सेंटीमीटर. मग बघा मित्रांनो या ठिकाणी 7 22 गुणिला 7 किती 54 होतात. किती होतात मित्रांनो 54. मग मित्रांनो हा क्षेत्रफळ टोटल किती 600 आहे आणि गायी जे या ठिकाणी चारा खाते तो आहे 154. ओके 54 22 गुणिला 7 154. सॉरी मी 54 लिहिलं या ठिकाणी. मग 600 - 154 करून टाकूयात आपण. 600 मधून 100 गेल्यानंतर 500 मधून 54 किती मित्रांनो 400
46 या ठिकाणी बरोबर असेल, जे विकल्प नंबर बी मध्ये आहे 446. चला त्यानंतर बघा मित्रांनो प्रश्न नंबर 2. एक नाव धारा की दिशा में 12 किलोमीटर. बघा मित्रांनो नाव, बोट आणि प्रवाह या टॉपिक वर आधारित हा प्रश्न आहे. मित्रांनो बोट आणि प्रवाह या अंतर्गत बोटच पाहिजे हे काही अपेक्षित नाही. बोट व्यतिरिक्त कोणतीही वस्तू पाहिजे, पण त्या वस्तूला पाण्यामध्ये तरंगता यायला पाहिजे, ही अट आहे. अशी वस्तू नाही की पाण्यामध्ये टाकल्याबरोबर ती डायरेक्ट खाली जमिनीमध्ये तळाशीच जाते, ही वस्तू नाही. या ठिकाणी तरंगणारी वस्तू पाहिजे. मग मित्रांनो एखादा कुत्र पण असेल त्याला पाण्यामध्ये टाका, त्याला जर पोहता येत असेल तर क्लिअर, ओके ठीक आहे, त्याला पण या नाव किंवा बोट ऐवजी आपण त्याला ठेवू शकतो, ओके. किंवा एखादा तैराक असेल, तैराक म्हणजे काय, हिंदीमध्ये तैराक, मराठीमध्ये जो व्यक्ती पाण्यामध्ये पोहू शकतो, हे स्विमिंग करू शकतो, त्याला तैराक म्हणतो आपण. मग बघा मित्रांनो या ठिकाणी प्रवाह म्हणजे समुद्र असेल, तलाव असेल किंवा नदी असेल, याला 3 गोष्ट असतात. नदी लहान असेल, नदीला लागू नाही पडणार. आपण समुद्राबाबतीतच बोलूया त्या ठिकाणी. तलाव फक्त समुद्राबाबतीत काय मित्रांनो 3 प्रवाह असतात. मी एखाद्या नावेला समुद्रात या ठिकाणी चालवतोय तर 3 या ठिकाणी संभाव्यता असेल, प्रोबॅबिलिटी असेल. कदाचित आपल्या नावेला, म्हणजे तुम्ही पण आहात माझ्या सोबत नावेमध्ये, ओके ठीक आहे. चल आपल्या नावेला कदाचित पाण्याचा प्रवाह विरोध करेल, किंवा हे पण घडू शकते कधी सपोर्ट करेल किंवा कधी विरोध पण करणार नाही, सपोर्ट पण करणार नाही. विरोध करत असेल तर त्याला प्रवाहाची विरुद्ध दिशा म्हणतो आपण. सपोर्ट करत असेल तर त्याला प्रवाहाची दिशा म्हणतो. आणि विरोध आणि सपोर्ट दोन्ही गोष्ट करत नसेल तर त्याला स्टील वॉटर म्हणतो, त्याला स्थिर जल किंवा शांत जल म्हणतो, ओके. मग मित्रांनो मी यू म्हणजे अपोर्ट, यू म्हणजे अपोर्ट स्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, यस म्हणजे स्टील वॉटर म्हणजे काय मित्रांनो स्टील या ठिकाणी शांत जल, आणि डी म्हणजे डाऊनवर्ड. या 3 गोष्ट असतात समुद्रामध्ये, पाण्यामध्ये. दिशा में 12 किलोमीटर की दूरी 4 घंटे में. धारा की दिशा में 12 किलोमीटर की दूरी 4 घंटे में. यह धारा के विपरीत दिशा में 6 किलोमीटर की दूरी उतने ही समय में तय करते शांत जल में नाव की चाल ज्ञात कीजिए. बस झालं मित्रांनो. या ठिकाणी 12 ने भाग द्या, या ठिकाणी 3, 6 ने भाग द्या 1.5 म्हणजे 1.5 आणि 3 दोघांची बेरीज केल्यानंतर 4.5. किती संख्यांची बेरीज केलो 2, म्हणून 2 ने या ठिकाणी भाग द्या म्हणजे 2 पॉइंट या ठिकाणी 25 भेटेल. स्टील वॉटर किंवा याला आपण शांत जल पण म्हणतोय, जे काही या ठिकाणी विकल्प नंबर 1 मध्ये असेल. त्यानंतर बघूयात मित्रांनो, बघा ही आपली बॅच आहे. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर मित्रांनो 100% या बॅचला जॉईन करा. पास होण्यासाठी एक विश्वसनीय पर्याय आहे, ओके. बघा काय मित्रांनो हा प्रश्न काय म्हणतोय, रीड करूया. किसी धनराशि को ABC के बीच. बघा मित्रांनो काही सोपे प्रश्न असतील, खूप साधारण असतील तर त्याला मी थोडं स्पीड मध्ये घेऊन टाकतोय, जे की तुम्ही जर प्रथम सिरीज पासून आपली ही सिरीज आहे आज कंटिन्यू बघत असाल तर 100% तुम्हाला ह्या टाइपचे प्रश्न जमतीलच, ओके. काय मित्रांनो ABC इथला इथं सॉल्व करतो. बीच 5, 7, 11 के अनुपात में बांटा जाता है, धनराशि बांटी जाती. बी को ए से ₹1500. बघा मित्रांनो ए, बी आणि सी अनुपात किती त्यांना 5, 7 आणि 11. म्हणजे याला 5 हिस्सा भेटतो, ए ला, बी ला 7 हिस्सा आणि सी ला 11 हिस्सा. बी को ए से ₹1500 म्हणजे या ठिकाणी किती मित्रांनो 2 भाग साठी किती मित्रांनो ₹1500. तो बी का हिस्सा क्या है तर मित्रांनो 7 भागला किती, तिरकस गुणाकार 7 गुणिला 15 से बटा 2, 2 ने भाग दिला तर मित्रांनो हे 75, 750. 750 गुणिला 7, 0, 7 5 35, 35 5 आले 3 7 7 49 आणि 3 किती 52, 52 50. विकल्प या ठिकाणी डी मध्ये असेल, ओके. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे. प्रथमतः रीड करून घेऊयात, आपण समजून घेऊयात. 2 ट्रेनें ए और बी एक सीधी रेखा पर एक दूसरे से 155 किलोमीटर की दूरी पर है. एक ट्रेन ए से 7 AM पर 20 किलोमीटर की चाल से बी की ओर चलती है. दूसरी ट्रेन बी से 8 AM पर 25 किलोमीटर की चाल से ए की ओर चलती है. वे किस समय मिलेंगी. बघा मित्रांनो या ठिकाणी ए आणि बी असे 2 बिंदू आहे.
टोटल अंतर किती डिस्टन्स मित्रांनो 155 म्हणजे 155 किलोमीटर. इथपर्यंत क्लिअर आहे. ए कडून मित्रांनो एक रेलगाडी बी कडे रेलगाडी ट्रेन आहे, हे 7 AM ला निघते. गती किती, तर गती या ठिकाणी आहे 20 किलोमीटर. बी कडून ए कडे गाडी निघते 8 AM ला आणि गती किती, तर मित्रांनो 25 किलोमीटर. मग मला एक सांगा मित्रांनो, दोन्ही गाडी यांची डायरेक्शन कशी, तर एकमेकांची विपरीत आहे म्हणजे बेरीज करणार आपण. गतीची या ठिकाणी बेरीज करूया. त्यानंतर ऐका मित्रांनो, 8 वाजता जी गाडी निघते ही गाडी निघत नाही तोपर्यंत या गाडीने 20 किलोमीटर अंतर पार केलेला असतो. मान्य आहे तुम्हाला का, की ही गाडी 7 वाजता निघते, 7 ते 8 20 किलोमीटर चालून घेते. मग मित्रांनो इथं 155 पैकी ए कडून निघणारी गाडी एकटी 20 किलोमीटर अंतर पार करते. मग या ठिकाणी आता अंतर बाकी आहे 135 किलोमीटर. तेव्हा आता ए कडून तर गाडी 7 वाजता निघालीच, आता बी कडून पण निघते. मग दोन्ही गाडी मिळून एका तासाला 20 + 25 45 किलोमीटर, एका तासाला 45 किलोमीटर अंतर पार करतात. तर 135 किलोमीटर अंतर किती तासाला, 45 चे 3 पट 135, तर 1 चे पण 3 पट म्हणजे 3 तासात. किती तासात मित्रांनो, 3 तासात त्या गाड्या एकमेकांना भेटतील. पण या ठिकाणी किस समय मिलेंगी, किस समय मिलेंगी म्हणजेच काय मित्रांनो, 8 + 3 म्हणजेच किती, 11 वाजता 11 AM ला त्या दोन्ही गाड्या भेटतील. क्लिअर इथपर्यंत. आता मित्रांनो हा प्रश्न एक आहे, पण यावर तब्बल 5 प्रश्न तयार होऊ शकतात. कशा पद्धतीने, ए से निकली हुई गाड़ी ने कितनी दूरी तय की, बी से ए की ओर निकली हुई गाड़ी ने कितनी दूरी तय की, कितने घंटे बाद एक दूसरे को मिलेंगी आणि या ठिकाणी कितने बजे मिलेंगी. अशा पद्धतीने तब्बल 4 प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतात. मग किती वाजता भेटते मित्रांनो, 11 AM विकल्प डी. त्यानंतर बघा मित्रांनो, ए और बी मिलकर एक कार्य को 8 दिनों में पूरा कर सकते हैं. ए अकेले ई से 16 दिन में पूरा कर सकता है. यदि बी 50% क्षमता से कार्य करता है तो ए और बी मिलकर उस कार्य को कितने दिन में पूरा करेंगे. बघा मित्रांनो, ए और बी 8 दिन में, ए अकेला उसे 16 दिन में आणि बी किती दिवसात बघूयात. दोघांची प्रथमता लस किती 16, 8 ने भाग दिल्यानंतर मित्रांनो 2 येणार, 16 ने भाग दिल्यानंतर मित्रांनो 1 येणार. मग बघा मित्रांनो 2 या ठिकाणी इकडे तर आपल्याला कळतं या ठिकाणी ए आणि बी प्रत्येकी एक काम करतात 1 दिवसात. इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. पुढे काय म्हणतात, बी 50% क्षमता से कार्य करता है तो ए और बी मिलकर, म्हणजे मित्रांनो ए ची कॅपॅसिटी बी ची कॅपॅसिटी आहे मित्रांनो एका दिवसात 1 काम करण्याची, पण तो 1 काम करत नाही. 50% क्षमता से कार्य करता है म्हणजे 50% कॅपॅसिटीने कार्य करतो. 50% क्षमता से कार्य करता है म्हणजेच काय मित्रांनो, हे 0.5 काम करेल. 1 नाही, किती काम करेल, 0.5 काम. मग मित्रांनो दोन्ही जर एकत्रित आले तर हा 1 आणि हे 0.5 म्हणजे 1.5 काम करतील एका दिवसाला. मग मित्रांनो 16 काम किती दिवसात, 16/1.5 करून टाकूयात आपण. भाग द्या, अंश आणि छेद मध्ये आहे, भिन्न मध्ये. तर या ठिकाणी 5 ने भाग दिल्यानंतर 160 ला 32, इथं 5 ने भाग दिल्यानंतर 3, 32/3 विकल्प या ठिकाणी डी असेल. ओके, चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे. ठीक आहे, प्रश्न काय म्हणतोय समजून घ्या या ठिकाणी. प्रथम 9 अभाज्य संख्याओं का औसत ज्ञात कीजिए. मित्रांनो अभाज्य म्हणजे काय, अभाज्य म्हणजे ज्या संख्येला भाग देता येत नाही त्या संख्येला भाग देण्यासाठी बघा मित्रांनो, ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही. मग मित्रांनो कोणत्या संख्येने, त्या संख्येना स्वतःनेच भाग जातो. समजा 2 ला कोणत्या संख्येने भाग जातो, कोणत्याही नाही. 2 ने मात्र भाग जातो, 1 ने पण भाग जातो. ओके, ठीक, 1 ने भाग देऊन 2 चे काही या ठिकाणी अंतिम रूप मध्ये काही बदल होत नाही, पण जातो भाग. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो 3 ला पण भाग जात नाही. म्हणजे ज्या संख्येला स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्यांना अभाज्य म्हणतात. मराठीमध्ये मूळ संख्या म्हणतात, इंग्लिश मध्ये प्राईम नंबर म्हणतात. मग 9 पर्यंत, 9 बघूयात. 9 पर्यंत बघा 2 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5 आहे, त्यानंतर 7 आहे, त्यानंतर 11 आहे, त्यानंतर 13 आहे, त्यानंतर 17 आहे, त्यानंतर 19 आहे, त्यानंतर मित्रांनो किती 1 2 3 4 5 6 7 8 आणि 23 आहे. मग यांची बेरीज करून टाका मित्रांनो. बेरीज करून
9 ने भाग दिल्यात बघा मित्रांनो 23 आणि 17 दोघांची बेरीज मित्रांनो 40 होते. 19 आणि 11 बेरीज किती मित्रांनो 30 होते. 13 आणि 7 बेरीज किती मित्रांनो 20 होते. आणि हे टोटल 5 आणि 3 8 आणि 2 किती हे 10. म्हणजे टोटल किती मित्रांनो या ठिकाणी बेरीज तर 70 90 आणि हे किती टोटल 100. कितीने भाग देणार 9 ने भाग देणार. 9 1 9 10 मधून 9 गेले 1 9 1 9 11 सही 1/9 11 सही 1/9 विकल्प डी मध्ये हे उत्तर असेल. ओके चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढचा प्रश्नाकडे. 6 क्रमागत विषम संख्याओं का औसत 68 है. सबसे बड़ी और सबसे छोटी संख्या के बीच के अंतर का घन कितना है. बघा मित्रांनो 6 6 टोटल किती संख्या या ठिकाणी 6 यांची औसत सरासरी किती मित्रांनो 68 आहे. 68 इथं मित्रांनो सम आहे ते विचारतात विषम संख्या. मग या ठिकाणी एक संख्या असेल ही 67 65 आणि हे किती मित्रांनो 63 ह्या 3 संख्या. त्यानंतर उजव्या बाजूला असतील आणखी 3 म्हणजेच कोणत्या 69 71 आणि हे 73 बरोबर. मग सर्वात लहान 63 असेल सर्वात मोठी 73 असेल. इथपर्यंत क्लियर असाल तुम्ही बरोबर. तर ते म्हणतात सबसे छोटी और सबसे बड़ी संख्या के बीच के अंतर का घन. बघा मित्रांनो किती अंतर दोघांमध्ये फरक किती 10. मग 10 चं घन किती तर 10 चं घन 1000 असेल जे के विकल्प नंबर 3. ओके ठीक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो हा प्रश्न काय म्हणतोय समजून घ्या मित्रांनो. याला मी जर एक बेसिक पद्धतीने फॉर्म्युला वगैरे जर सॉल्व करायला गेलो तर मित्रांनो कुठे आणि खूप वेळ लागेल या ठिकाणी. ओके मी मित्रांनो टोटल प्रश्न या ठिकाणी या सिरीज मध्ये आपण बघत आहे की एकदम सटीक पद्धतीने ट्रिक नुसार आणि कमीत कमी वेळेत आणि ते मित्रांनो संकल्पना धिष्ठित सॉल्व करून घेतोय. कुठे हवेमध्ये तीर मारत नाही. कशा पद्धतीने प्रश्नाचे उत्तर येते हे सुद्धा मी या ठिकाणी सांगून देतोय. एक दुकानदार ने पाया कि उत्पाद का विक्रय मूल्य क्रय मूल्य का 90% है. म्हणजेच काय मित्रांनो विक्रय मूल्य क्रय मूल्य का 90% आहे. म्हणजेच मित्रांनो क्रय मूल्य किती क्रय मूल्य 100% असेल आणि विक्रय मूल्य किती मित्रांनो 90% झालं. विक्रय मूल्य 90 प्रति किलोग्राम है. अंततः लाभ प्राप्त करने के लिए 1 किलोग्राम के स्थान पर केवल 800 ग्राम तौलता है. इस उत्पाद के 1 किलोग्राम को बेचने पर दुकानदार द्वारा अर्जित लाभ रुपये में ज्ञात कीजिए. बघा मित्रांनो विषय क्लोज होतो या ठिकाणी काहीच करण्याची गरज नाही. म्हणजे क्रय मूल्य ऍक्च्युअल त्याला माफ करावे लागणार होते 1000 ग्रॅम 1 किलो साठी पण त्याऐवजी तो देतो 800 ग्रॅम. झालं मित्रांनो विषय क्लोज. 2 शून्य इथं कट 2 शून्य इथं कट. ओके मग बघा या ठिकाणी 1 शून्य इथं कट 1 शून्य इथं कट. 10 गुणिले 8 किती तर 80 होतात. 9 गुणिले 10 किती 90 होतात. आणि काय म्हणतात विक्रय मूल्य 90 रुपये प्रति किलोग्राम म्हणजे 90 ला 90 तर 80 ला सुद्धा मित्रांनो 80 रुपये. इथपर्यंत बघा मित्रांनो काहीच लागत नाही. इतक्या काही पद्धती आहे इतक्या काही कन्सेप्ट आहे मित्रांनो की तुम्ही मित्रांनो या ठिकाणी कधीच आतापर्यंत बघितलेला नसाल ऐकलेला नसाल जे की या ठिकाणी इथं भेटेल. जिथं मित्रांनो कुठेही तुम्हाला अशा संकल्पना भेटत नसेल त्या सोप्या पद्धतीत या ठिकाणी आपल्या आरजे मॅथ या युट्यूब चॅनल या प्लॅटफॉर्म आरजे मॅथ या प्लॅटफॉर्मवर भेटेल. ओके मग या ठिकाणी 1 किलोग्राम को बेचने पर दुकानदार द्वारा अर्जित लाभ म्हणजे 80 रुपयाची वस्तू 90 रुपयाला विकून देतो. म्हणजेच काय मित्रांनो 10 रुपये लाभ भेटतो जे विकल्प नंबर 3. चला त्यानंतर बघा मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. प्रियांक सुसज्जित ना किया हुआ एक फ्लैट 60 लाख रुपए में खरीदता है. उन्होंने इसे सुसज्जित किया और अंततः इसे 1 कोटी 20 लाख रुपए में बेच दिया. फ्लॅट के मूल्य में प्रतिशत वृद्धी. बघा मित्रांनो काय अतिशय सोपा प्रश्न आहे. म्हणजे 10 रुपयाची वस्तू पुन्हा 10 रुपयाला 10 रुपयाची वस्तू 20 रुपयाला विकून देतोय. म्हणजेच काय 10 ची वस्तू 20 रुपयावर म्हणजे 10 रुपयावर 10 रुपयावर 10 रुपये नफा तर 100 ला किती 100%. मग त्याच पद्धतीने बघा मित्रांनो इथं 60
क्रय मूल्य 60 रुपये आणि विक्रय किती 120, ते इतके शून्य काही मी लिहित बसत नाही, फक्त 60 आणि 120 तरी पण उत्तर येते. क्रय मूल्य या ठिकाणी 60 रुपये, विक्रय मूल्य 120 म्हणजे 60 रुपयावर 60 रुपये नफा भेटतो. तर या ठिकाणी 100 ला किती, तर 100%. ओके, तर या ठिकाणी 100% लाभ असेल. फ्लैट के मूल्य में प्रतिशत वृद्धि 100%. बघा मित्रांनो, लस आणि मसवर आधारित हा प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो, काही क्लिष्टता नाही किंवा कॅल्क्युलेशन पण जास्तीत जास्त करावं लागणार नाही या ठिकाणी. बघा, दो संख्याओं का मस और लस क्रमांश 6 और 3024 है. यदि एक संख्या 54 है तो दूसरी संख्या ज्ञात करें. मित्रांनो, लस गुणिला मस, त्याला पहिल्या संख्येने भाग दिल्यानंतर दुसरी संख्या भेटते. लस गुणिला मस याला दुसऱ्या संख्येने भाग दिले तर पहिली संख्या भेटते. मग या ठिकाणी एक संख्या देण्यात आलेली 54, 6 गुणिला 3024 या ठिकाणी 54 गुणिला दुसरी संख्या, म्हणजे या ठिकाणी गुणाकार इकडे येताना भागाकार मध्ये येणार 6 गुणिला 3024 बटा 54. 9 ने भाग द्या मित्रांनो, हे 6 ने भाग द्या तर 9, त्यानंतर आता 9 ने भाग द्या. ओके, 9 ने भाग दिल्यानंतर 9 त्रिक 27 या ठिकाणी 3, 9 त्रिक 27 5, 9 सक 54, 336 विकल्प या ठिकाणी बी. ओके, चला मित्रांनो, त्यानंतर पुढे बघूयात. रत्नेश ने एक बाइक रुपए 64,000 में खरीदी और उसे 60,000 में बेच दिया. रत्नेश को कितने प्रतिशत हानि का सामना करना पड़ा. बघा मित्रांनो, मी हे 3 शून्य काही घेण्याची गरजच नसते मित्रांनो. इथं पण 3 शून्य कट, इथं पण 3 शून्य कट, फक्त घेतो मी 64. या ठिकाणी क्रय मूल्य 64 आणि विक्रय मूल्य किती, तर 60. एक वस्तू 64 रुपयाला खरेदी करतात आणि विकताना किती 60 रुपये मध्ये विकून देतात. तर किती तोटा होतो या ठिकाणी 4 रुपये. 64 ला 4 रुपये हानी होते, तर 100 ला किती, 100 गुणिला 4 बटा 64. इथं 4 ने भाग द्या तर मित्रांनो 16 येतात या ठिकाणी. 16 चौक 64, त्यानंतर 16 ने भाग 16 सक 96 होतात या ठिकाणी 4, इथं पॉइंट, इथं 0, 16 दोन्ही 32, इथं 8, 16 85, 6.25% हानी. ओके, चला त्यानंतर बघूयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. बघा काय म्हणतो मित्रांनो प्रश्न या ठिकाणी. अंकित मूल्य पर 15% की छूट के बाद लाभ 5% है. 8% लाभ प्राप्त करने के लिए अंकित मूल्य पर कितने प्रतिशत की छूट होनी चाहिए. बघा मित्रांनो, याला जर आपण बेसिक पद्धतीने सॉल्व केलोय तर ही जागा कमी पडेल सॉल्व करण्यासाठी. इतकं मित्रांनो हा प्रश्न खूप कॅल्क्युलेटेड आहे, पण आपण कमीत कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने सॉल्व करूयात. बघा, अंकित मूल्य पर 15% की छूट म्हणजे मित्रांनो एमआरपी, त्याला मराठीमध्ये छापील किंमत म्हणतो आपण. छापील किंमत वर 15% डिस्काउंट म्हणजे वस्तूची किंमत किती झाली आता 85. ओके, म्हणजे या ठिकाणी लिहून टाकतो मी 85 85%. छूट देने के बाद लाभ 5% म्हणजे मित्रांनो क्रय मूल्य या ठिकाणी किती 105. इथपर्यंत 105 क्लियर. इथपर्यंत 105 है. 8% लाभ प्राप्त करने के लिए अंकित मूल्य पर कितने प्रतिशत की छूट होनी चाहिए. मग बघा मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व करूयात. तर मित्रांनो 85 चे 8% किती होतात हे काढणार प्रथमतः. तर हे होतात मित्रांनो या ठिकाणी 8 45, 40 से 0 हरचे आले 4 8 8 64, हे किती मित्रांनो 68, 6.80. क्लियर इथपर्यंत. म्हणजे 85% डिस्काउंट दिल्यानंतर, सॉरी 85% डिस्काउंट नाही 15% डिस्काउंट छूट दिल्यानंतर वस्तू 85 रुपयाची होते. 105 या ठिकाणी म्हणजे 105 यासाठी की 5% 5% नफा भेटतो. मग 85 प्लस या ठिकाणी 6.80 केल्यानंतर आपल्याला किती भेटणार मित्रांनो 91 किती 80. क्लियर इथपर्यंत.
मग 105 पेक्षा 91.80 कितीने जास्त आहे? या ठिकाणी घटवून टाकणार, वजाबाकी करणार, 91.80. इथपर्यंत क्लिअर आहात तुम्ही? हे इथं 20 येणार, या ठिकाणी किती मित्रांनो 3 येणार, इथं एक 13.20. किती मित्रांनो या ठिकाणी 13.20. मग बघा ना, झालं मित्रांनो 105 रुपये ला 113.2 लिहतो मी, हे एकच किंमत आहे 13.20 किंवा 13.2. तर 100 ला किती? क्लिअर मित्रांनो, झालं. तिरकस गुणाकार करून टाकणार मित्रांनो या ठिकाणी आपण. बघा 100 गुणिला 132 बटा 1050. हे इथं एक पॉइंट या ठिकाणी एक शून्य वाढून टाकलं मी. मग या ठिकाणी काटछाट करूयात, एक शून्य इथं कट, एक शून्य इथं कट. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी कितीने भाग जातोय? 3 ने भाग जातो. 3 त्रिक 9, 3 5 15, 3 चौक 12, 3 चौक 12 44. या ठिकाणी 5 ने भाग जातो, इथं 2 तर इथं 7. 44 गुणिला 2 किती? 88. 88 बटा किती मित्रांनो 7. 7 1 7. त्यानंतर 1 7 दुनी 14, इथं 4, इथं पॉइंट, इथं 0. 7 5 35, 5 7 7 49, 12.57. 12.57, 12.57 नाही तर या ठिकाणी 12.6% बरोबर असेल. ओके, चला त्यानंतर जाऊयात मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हणतो मित्रांनो प्रश्न या ठिकाणी समजून घेणार. दो व्यक्ति P और Q मिलकर कार्य करते हुए किसी कार्य को 18 दिन में पूरा कर सकते हैं. Q अकेले इसे 36 दिनों में कर सकता है. Q ने कार्य करना प्रारंभ किया और 6 दिन कार्य करने के बाद उसने कार्य छोड़ दिया. फिर P ने शेष कार्य अपने हाथ में ले लिया. शेष कार्य पूरा करने में P को कितने दिन लगेंगे? P आणि Q दोन्ही मिळून किती मित्रांनो 18 दिवसात. Q एकटा किती 36 दिवसात. दोघांची लस काढून टाका मित्रांनो, तर हे किती 2 येणार आणि हे किती 1 येणार. म्हणजे आपल्याला कळतंय P आणि Q प्रत्येकी 1 दिवसात एक एक काम करतात. Q ने कार्य करना प्रारंभ किया 6 दिन बाद. बघा मित्रांनो Q एका दिवसाला एक काम, Q एका दिवसाला किती एक काम करेल, तर 6 दिवसाला किती 6 काम करतोय. 36 - 6 तर किती मित्रांनो 30 काम शेष, 30 काम बाकी. फिर P ने शेष कार्य अपने हाथ में ले लिया, तर मित्रांनो 30/1, कारण की P सुद्धा एका दिवसाला एकच काम करतो ना, तर या ठिकाणी 30 दिवसात. तो P को कितने दिन लगेंगे? 30 दिन लगेंगे. चला त्यानंतर मित्रांनो पुढे बघूया पुढच्या प्रश्नाकडे. एक विक्रेता ने एक पंखे के अंकित मूल्य पर 30% की छूट की घोषणा की. यदि पंखे का विक्रय मूल्य ₹2800 है तो पंखे का अंकित मूल्य कितना था? बघा मित्रांनो या ठिकाणी 30% डिस्काउंट म्हणजे 100% ची वस्तू किती 70%. 70% बरोबर किती मित्रांनो या ठिकाणी 2800 रुपये. तर 100% बरोबर किती? बघा मित्रांनो 7 चौक 28, 1 शून्य अधिक आहे आणि त्यानंतर मित्रांनो 100 चौक किती 400, 1 शून्य अधिक म्हणजे 4000. या ठिकाणी विकल्प नंबर डी. ओके, बघा मित्रांनो त्यानंतर काय म्हणतो प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आपण. दो उम्मीदवारों के बीच एक चुनाव में डाले गए मतों के 58% मत प्राप्त करने वाला व्यक्ती 4032. ठीक आहे मित्रांनो, हा टाइपरायटर आहे ना, इथं भरपूर या ठिकाणी प्रश्नांमध्ये काय केलेलं आहे त्यांनी की 2 शब्दांमध्ये जे पेस असतं ना ते त्यांनी दिलेलं नाही. ठीक आहे, समजून घ्या मित्रांनो. आता 58% मत प्राप्त करने वाला व्यक्ति 4032 मतों के बहुमत से निर्वाचित होता है. डाले गए मतों की कुल संख्या कितनी? बघा मित्रांनो कोणतेही या ठिकाणी वोट मत होतात 100%. त्यामध्ये एका व्यक्तीला 58% मत पडतात, तर दुसऱ्या व्यक्तीला किती 100 मधून 58 गेल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला 42%. आणि फरक किती मित्रांनो या दोघांमध्ये, तर 16% आणि या 16% साठीच आहे 4032. तर 100% बरोबर किती झालं मित्रांनो? विषय क्लोज होतो. तिरकस गुणाकार करून टाका. 100 गुणिला 4032 बटा किती मित्रांनो 16. मग 16 ने भाग द्या. 16 दुनी 32,
इथपर्यंत क्लिअर असाल तुम्ही. त्यानंतर मित्रांनो 8 16 85 16 2 32 25,200 विकल्प नंबर डी. चला त्यानंतर बघा मित्रांनो हा प्रश्न काय म्हणतोय समजून घेऊ प्रथमतः. एक व्यक्ति ने एक निश्चित धनराशि उधार लेता है व्यक्ति और उसका भुगतान 2 वर्षों में 2 समान किस्तों में कर देता है. यदि वार्षिक चक्रवृद्धि के मामले में चक्रवृद्धि ब्याज की गणना 5% प्रति वर्ष की दर से की जाती है और वह वार्षिक रूप से रुपए 8,082 का भुगतान करता है तो उसने कितनी धनराशि उधार ली थी. बघा मित्रांनो हे किस्त म्हणजेच काय या ठिकाणी त्यांना हप्ता आपण मराठीमध्ये 2 हप्ते 2 हप्त्यात 3 हप्त्यात अशा पद्धतीने म्हणतोय. किस्त म्हणजे काय मित्रांनो या ठिकाणी की हा जो व्यक्ती आहे प्रत्येक इयर मध्ये 882 रुपये देऊन टाकतो. या ठिकाणी जिथून पण उधार रक्कम घेतलेली असेल 5% चक्रवृद्धी आधारावर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 2 साल म्हणजे 2 वर्षात तो किती देतो या ठिकाणी 882 रुपये. बरोबर. मग आता कशा पद्धतीने सॉल्व करतात ते समजून घेणार. 5% ला लिहितो मित्रांनो आपण 1/20 लिहितोय. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 20 रुपयाची वस्तू या ठिकाणी परत 20 रुपयाची वस्तू म्हणजे 20 रुपये परत देताना 21 रुपये देतो का 1 रुपये व्याज. मग या ठिकाणी किती वर्षासाठी या ठिकाणी चर्चा आहे 2 म्हणजे या ठिकाणी वर्ग. हे 400 रुपये हे किती मित्रांनो 441 रुपये. मान्य असेल तुम्हाला इथपर्यंत. त्यानंतर मित्रांनो 2 समान किस्तों में म्हणजे याला सुद्धा मित्रांनो आपण काय करणार याला सुद्धा 441 करून टाकणार. म्हणजे किती 21 ने गुणाकार. इथं 21 ने गुणाकार केलं तर या ठिकाणी पण 21 ने गुणाकार. मग किती होतील मित्रांनो बघा या ठिकाणी 21 441 यांची हे सुद्धा 441 हा. आणि हे 441 ही किस्त आहे. किती किस्त या ठिकाणी 882 रुपये. मग किती पट 2 पट तर या ठिकाणी पण 2 पट 882 किती वेळेस 2 वेळेस देतो. बरोबर 2 टप्प्यात. मग या ठिकाणी किती हे पण बेरीज गुणाकार करा 21 गुणिला 20 तर किती हे होतील मित्रांनो 420. मग 028 इथं सुद्धा 2 पट म्हणजेच किती मित्रांनो 1640 रुपये या ठिकाणी उधार ली थी. तो उसने कितनी धनराशि उधार ली थी तर या ठिकाणी 1640 रुपये विकल्प नंबर 3. चला त्यानंतर बघूयात मित्रांनो अतिशय बेसिक प्रश्न या ठिकाणी. निम्न में से कौन सी संख्या 24 से विभाज्य है. मित्रांनो 8 ने भाग देऊन बघा 3 ने भाग देऊन बघा. ज्या संख्येला 8 आणि 3 ने भाग जातोय ते या ठिकाणी मित्रांनो 100% 24 ने पण त्यांना भाग जातोय. ओके चला पुढे जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. काय म्हणतो मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न समजून घेणार आपण. 8 और 18 का तीसरा समानुपात 2 81 और x स्क्वायर प्लस 2x प्लस 2 के चौथे समानुपात के समान है तो x का मान ज्ञात करें. बघा मित्रांनो या ठिकाणी तिसरा समानुपात म्हणजेच काय या ठिकाणी कशा पद्धतीने काढत असतो आपण. जो मिडल मध्ये असतो मध्य अनुपात या ठिकाणी नंबर असतो त्याला 2 वेळेस आपण यूज करत असतो. म्हणजेच काय 18 गुणिला 18 बटा किती मित्रांनो 8. मग या ठिकाणी काय ह्या ठिकाणी बघा मित्रांनो A B C आणि D अशा पद्धतीने 4 नंबर आहे. तर काय करत असतो आपण या ठिकाणी समानुपात काढत असताना फर्स्ट आणि लास्ट दोघांचा गुणाकार मिडल मध्ये असेल त्या दोघांचा गुणाकार. मग बघा या ठिकाणी काय करणार मित्रांनो तो चौथे समानुपात म्हणजे 2 लास्ट मध्ये कोण आहे माहित नाही आपल्याला. आणि या ठिकाणी गुणाकार असणार बघा 81 गुणिला x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 इथपर्यंत क्लिअर असाल. आणि 2 या ठिकाणी बटामध्ये येऊन जाणार मित्रांनो. आता बघा कशा पद्धतीने काटछाट होईल. इथं 81 गुणाकार मध्ये इकडे येताना भागाकार मध्ये बघा मित्रांनो. मग 18 गुणिला 18 बटा 8 गुणिला 81 2 या ठिकाणी बटामध्ये इथं येताना मित्रांनो कुठे येणार तो तर या ठिकाणी अंश मध्ये गुणाकार मध्ये. मग काटछाट करूयात मित्रांनो काय येते बघा. 9 ने भाग देऊयात. 9 ने भाग दिल्यानंतर 9 वेळेस हे 2 त्यानंतर 9 ने भाग द्या मित्रांनो हे 2
त्यानंतर बे हे चोक, त्यानंतर मित्रांनो हे बे 2 आणि बे म्हणजे टोटल कॅल्क्युलेशन किती मित्रांनो 1 येणार या ठिकाणी। मग ही किंमत बघा मित्रांनो आपल्याकडे आहे x² + 2x + 2, यांची किंमत 1 यायला पाहिजे मित्रांनो। हे जर आपण बहुलक या ठिकाणी बहुपद हे जर आपण सॉल्व्ह केलं तर खूप कॅल्क्युलेटेड होईल। मी काय करेल एक एक विकल्प या ठिकाणी टाकेल। 2 म्हणजे x ची किंमत मी 2 टाकतोय, 2 चा वर्ग 4, त्यानंतर काय मित्रांनो या ठिकाणी 2 आणि 2 4 8, ओके खूप मोठी किंमत होते, आपल्याला 1 यायला पाहिजे। 1 टाकतो या ठिकाणी 1 + 2 3 5 नाही जमत, 2 टाकतो मित्रांनो -2, -2 म्हणजेच काय मित्रांनो या ठिकाणी येणार 2, 2 आल्यानंतर मित्रांनो 2 आणि ते 4 -2 नाही येणार, तर एकच विकल्प या ठिकाणी शिल्लक आहे। बघा हे तुम्हाला टाकून पण दाखवतो मित्रांनो, -1 गुणिला -1, याची किंमत मित्रांनो काय येते तर याची किंमत 1 येते। त्यानंतर +2 गुणिला -1, तर या ठिकाणी किती -2, त्यानंतर +2, 2 आणि 2 मित्रांनो -2 + 2 रद्द होतील, कॅन्सल होतील, 1 आहे या ठिकाणी शिल्लक, जे काही एकच पाहिजे ना आपल्याला, ओके मग विकल्प या ठिकाणी डी बरोबर असेल। त्यानंतर बघूयात मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न काय म्हणतोय, एक निश्चित राशि के लिए 20% प्रति वर्ष की ब्याज दर पर 13 वर्ष में चक्रवृद्धि और साधारण ब्याज के बीच का अंतर रुपए 6200 है जब ब्याज अर्धवार्षिक रूप से चक्रवृद्धि किया जाता है तो वह धनराशि ज्ञात कीजिए। मित्रांनो 13 साल तर मित्रांनो या ठिकाणी कधीच 13 वर्षाची मुदत कधीच येत नाही या ठिकाणी प्रश्नामध्ये, साधारण असेल की चक्रवृद्धी असेल कधीच येत नाही। मग काय करणार मित्रांनो, हे मिस्टेक आहे या ठिकाणी 13, ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी 13 वर्ष नसेल 100%, ठीक आहे। हे तुमच्यासाठी मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करा, तुमच्याकडे तर हे एसएससी ला झालेले पेपर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर तुम्ही हे सॉल्व्ह करून मला 100% पाठवा कमेंट बॉक्स मध्ये की उत्तर काय आहे। क्लिअर इथपर्यंत हे तुमच्यासाठी मित्रांनो। चला त्यानंतर पुढे बघूयात मित्रांनो, हा लास्ट वाला प्रश्न आहे। ओके ठीक आहे, हा प्रश्न आपण या ठिकाणी तुमच्यासाठी सोडून दिलेलो आहे या ठिकाणी। जर तुम्हाला हे सॉल्व्ह करता येत असेल तर ठीक आहे, प्रयत्न करा मित्रांनो, झाला तर आनंदाची गोष्ट आहे। आता बघा मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे, काही या ठिकाणी जास्त कॅल्क्युलेटेड म्हणजे काही विचार करण्यासारखं काही नाही या ठिकाणी। चक्रवृद्धि और साधारण ब्याज के बीच 6200 रुपये, म्हणजेच काय मित्रांनो जी काही या ठिकाणी मुदत असेल ना, ही मुदत असेल बघा। मी या ठिकाणी एक तुम्हाला उदाहरण दाखवतो कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार, एक उदाहरण दाखवतो मित्रांनो। या ठिकाणी मी मानतो समजा 13 वर्ष तर नसतेच कधीच, या ठिकाणी मी मानतो मित्रांनो 1 इयर असेल, फक्त 1 इयर असेल। का 1 इयर की अर्धवार्षिक आहे म्हणून, 1-2 पण इयर असू शकते। मी उदाहरण सांगतोय कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार। 20% गुणा 1 म्हणजेच किती मित्रांनो 20%, ओके हे असेल एसआय साठी। सीआय साठी काय असतं मित्रांनो, सीआय साठी असतं मित्रांनो मी 100 रुपये घेऊन टाकतो, 20% म्हणजे 20 से या ठिकाणी होणार किती होणार मित्रांनो 10%, 10 रुपये इथं असेल 10 रुपये आणि या ठिकाणी 1 रुपये, म्हणजेच किती मित्रांनो इथं 20% 20 रुपये, समजा इथं 20 रुपये आणि इथं 21 रुपये, म्हणजेच एक भाग बरोबर बीच का अंतर 6200, तो 100 भाग बरोबर किती, तर मित्रांनो हे असेल 6,20,000, ओके अशा पद्धतीने हे सॉल्व्ह कराल तुम्ही। ओके या ठिकाणी आपल्याला ऍक्च्युअल किती आहे ते माहित नाही, नाहीतर काही मोठी गोष्ट नाही, प्रश्न अतिशय सोपा आहे, तुम्हाला तरी पण मी हिंट किंवा आयडिया या ठिकाणी देऊन टाकलेली बरोबर। आता तुम्ही सॉल्व्ह करणार आणि कमेंट बॉक्स मध्ये 100% पाठवा मला। त्यानंतर हा प्रश्न या सिरीज मध्ये लास्ट असेल। चला काय म्हणतो मित्रांनो प्रश्न समजून घेणार प्रथमतः आपण। एक लंबवृत्तीय बेलन का आयतन 180 सेंटीमीटर क्यूब, इसके आधार का क्षेत्रफल 30 सेंटीमीटर स्क्वायर, ऊंचाई 6 सेंटीमीटर है, तो बेलन का व्यास
सेंटीमीटर में डॉट डॉट। बघा मित्रांनो, बेलन का आयतन, आयतनचा फॉर्म्युला असतो पाई आर स्क्वेअर एच। मग का 180 आयतन आहे, किती मित्रांनो 180 इक्वल टू पाई आर स्क्वेअर एच, म्हणजे 180 पाई आर माहित नाही आपल्याला, पण मात्र या ठिकाणी उंचाई माहित आहे 6। इथं गेल्यानंतर 6 या ठिकाणी, इथं गुणाकार मध्ये, इथं भागाकार मध्ये 30 ची किंमत आहे मित्रांनो पाई आर स्क्वेअर। मग बघा मित्रांनो कुठे या ठिकाणी लागू होत आहे, ओके 2 पाई या ठिकाणी कशासाठी येणार मित्रांनो, ओके ठीक आहे। मग बघा काय करणार या ठिकाणी मित्रांनो, हा आर स्क्वेअर या ठिकाणी 30/पाई, ओके। मग या ठिकाणी आर हे वर्ग काढल्यानंतर या ठिकाणी हे वर्गमूळ मध्ये येतील 30 पाई। त्यानंतर आपल्याला काय विचारलेलं मित्रांनो, बेलन का व्यास, तर व्यास साठी मित्रांनो 2 गुणिला 2 वर्गमूळामध्ये 30 पाई, ओके। हे या ठिकाणी उत्तर असेल, जे काही या ठिकाणी विकल्प नंबर 1 मध्ये आहे, ओके। चलो त्यानंतर, ओके त्यानंतर काही नाही या ठिकाणी। चला अशा पद्धतीने मित्रांनो 23/1/2023 या दिवशी आलेले शिफ्ट नंबर 4 अंतर्गत टोटल गणिताचे प्रश्न आपण सॉल्व्ह केले, ओके ठीक आहे मित्रांनो, इथे थांबूयात, भेटूयात आपण नेक्स्ट सिरीज मध्ये, ओके थँक्यू।